विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजीराजेंची आक्रमक भूमिका। तुळजाभवानीचं दर्शन घेऊन संभाजीराजे आज विशाळगडावर जाणार आहेत। विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची संभाजीराजे यांनी मागणी केली आहे। विशाळगडावरचं अतिक्रमण हटवलं जावं यासाठी सातत्यानं संभाजीराजेंनी भूमिका घेतलेली होती। या संदर्भातलं पत्र सुद्धा त्यांनी दिलेलं होतं। अनेक बैठकांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं होतं। मात्र अजूनही प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही असा आरोप जो आहे तो त्यांच्याकडून केला जातोय आणि आता संभाजीराजे हे आक्रमक झाले। विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा हा सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे। या संदर्भानं वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलनं सुद्धा पुकारली आणि त्यामुळे आज संभाजीराजे हे स्वतः विशाळगडावर जाणार आहेत। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भूषण, भूषण, माझा आवाज तुमच्यापर्यंत काय करूया सांग। हा येतोय। भूषण, संभाजीराजे तुळजाभवानीचं दर्शन घेऊन विशाळगडाकडे जाणार आहेत। कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे? नक्कीच आपण बघितलं की किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि आज विशाळगड चलो विशाळगड मोहीम त्यांनी हाती घेतलेली आहे। विशाळगड मोठी मोहीम त्यांनी हाती घेतलेली आहे आणि म्हणूनच आपण बघतोय आज भवानी मंडपातील तुळजाभवानीचं दर्शन घेऊन संभाजीराजे या सगळ्या मोहिमेसाठी निघणार आहेत आणि आपण बघतोय हजारो शिवभक्त देखील त्यांच्यासोबत असणार आहेत। आता याच भवानी मंडपामध्ये सगळे शिवभक्त जमायला सुरुवात झालेली आहे। संभाजीराजे देखील थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत आणि संभाजीराजेंच्या सोबत हे सगळे कार्यकर्ते आणि शिवभक्त देखील मोठ्या संख्येनं विशाळगडाकडे कूच करणार आहेत। विशाळगडावर जी काही 150हून अधिक अतिक्रमणं आहेत ती तात्काळ काढली जावीत अशी मागणी संभाजीराजे यांनी केलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून हिंदुत्ववादी संघटना देखील यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र राज्य सरकारकडून त्या संदर्भात कोणतीही कारवाई केली जात नाही आणि म्हणूनच आता स्वतः संभाजीराजे यासाठी मैदानात उतरलेत असं म्हणावं लागेल आणि म्हणूनच आज संभाजीराजे कोल्हापुरातून भवानी मातेचं दर्शन घेऊन विशाळगडाकडे जाणार आहेत। त्यांच्यासोबत हजारो शिवभक्त देखील असतील। आंबवडे मलकापूर मार्गे संभाजीराजे विशाळगडावर जाणार आहेत। संभाजीराजे विशाळगडावर जाऊ नयेत, तिथं कोणताही अनुचित प्रकार घडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून त्यांना वारंवार करण्यात आलेलं आहे। मात्र संभाजीराजे विशाळगडावर जाण्यावर ठाम आहेत आणि त्यांच्यासोबत कार्यकर्ते देखील या गडावर जाण्यासाठी ठाम आहेत। विशेष म्हणजे राज्यभरातून पुणे असेल त्याचबरोबर अनेक ठिकाणाहून सगळे सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।